मुंबईच्या अवादा फाउंडेशनतर्फे जिल्हा आरोग्य यंत्रणेला 5 व्हेंटिलेटर व 20 कॉन्स्ट्रेटर देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांना ते वितरित करण्यात येतील. सामाजिक उत्तरदायित्व जाणून अनेक संस्था या संकट काळात मदतीसाठी पुढे आहेत. हे दिलासादायक असल्याची प्रतिक्रिया राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी इथे व्यक्त केले. सातत्याने ज्या काही इंडस्ट्रीज आहे, चेंबर ऑफ कॉमर्स आहेत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आहे, सेंट्रल आहे, मग नॅशनल हायवे आहे, सगळीकडनं आम्ही मागणी करत होतो आणि त्याचा फॉलोअप सातत्याने कलेक्टर घेत होते. आज अवादा कंपनीकडनं आपल्याला 50 कॉन्सन्ट्रेटर्स आलेले आहेत. त्या ठिकाणी 100 बेड्स त्यांनी कमिट केलेले आहेत. काही व्हेंटिलेटर्स या ठिकाणी आलेले आहेत, काही बायपॅप्स आलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टी आता येऊ लागलेल्या आहेत. पुढच्या काळामध्ये अजून काही मंडळींनी ज्यांनी प्रॉमिस केलेलं आहे ते देखील कमिटमेंट्स पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. आणि आपल्या या जिल्ह्यामध्ये आपल्या नागरिकांना कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही याची व्यवस्था आम्ही नक्कीच बघतो. मधल्या काळामध्ये रेमडेसिवीरचा प्रश्न होता, पण परवाच्या दिवशीची जी कॅबिनेट झाली त्या ठिकाणी जे सगळे डिस्कशन झाले तेव्हापासून रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन हे देखील व्यवस्थित येत आहे. म्हणून नागरिकांनी घाबरू नये, पण दक्षता घ्यावी. पूर्ण जो कोविड प्रोटोकॉल आहे त्याचं पालन करावं अशी आमच्या सर्वांकडनं विनंती आहे. मुंबईच्या अवादा फाउंडेशनतर्फे पालकमंत्री ठाकूर यांच्या उपस्थितीत जिल्हा आरोग्य यंत्रणेला 5 व्हेंटिलेटर व 20 कॉन्स्ट्रेटर सुपूर्द करण्यात आले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनात खाटांची संख्या, ऑक्सिजन, औषध साठा आदी पुरेशी सामग्री उपलब्ध होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. या प्रयत्नांना विविध संस्थांची साथ मिळत आहे. कंपन्यांना सामाजिक उत्तरदायित्व निधीतून व विविध संस्थांच्या सहकार्यातून लवकरच आणखी व्हेंटिलेटर, कॉन्स्ट्रेटर आदी सामग्री उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात सर्व तालुक्यात पुरेशी उपचार साधने उपलब्ध होण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहे. विविध संस्था, उद्योग यांनीही सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून आरोग्य यंत्रणा बळकट होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री ठाकूर यांनी केले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.